नमस्कार माझे मित्रमैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन वॅकन्सी बघणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्रीची वॅकन्सी निघाली आहे. ह्या ठिकाणी ECHS सेल म्हणून वॅकन्सी आहे. त्याच्यामध्ये आता नाही का ही वॅकन्सी आग्राला निघालेली आहे. त्याचं हेडक्वार्टर ते आहे आग्रामध्ये. तर आपण ह्याच्यामध्ये आता वॅकन्सी कोणाकोणाच्या आहेत आता डिटेलमध्ये बघूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी ECH स्टाफ नर्स ची वॅकन्सी आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसची आहे. नंतर ह्या ठिकाणी आग्रा, मणिपूर, फिरोजाबाद ह्या ठिकाणची वॅकन्सी आणि ह्याच्यामध्ये नाही का 11 महिन्याचा हे पिरियड ठेवलेला आहे कॉन्ट्रॅक्टचा. त्यानंतर रिन्युएबल होणार आहे. ॲडिशनल पिरियड 1 इयर सांगितले त्यांनी. मिनिमम याच्यामध्ये एज आहे. नंतर सब्जेक्ट वगैरे ते सांगणार आहे परफॉर्मन्सचं. तर आता आपण ही डिटेलमध्ये बघूया त्याच्यामध्ये वॅकन्सी किती डिस्ट्रीब्यूट केलेली आहे ते. याच्यामध्ये सिरियल नंबर दिले, कॅटेगरी दिले, एज लिमिट दिलेलं आहे, बेसिक क्वालिफिकेशन आपलं, वर्क एक्सपिरियन्स. नंतर ह्या ठिकाणी ECH जे आहे ना डिस्ट्रीब्यूट केलेली ह्या ठिकाणी वॅकन्सी आग्रा, इर्थ, फिरोजाबाद, मणिपुरी ते ह्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्यानंतर ह्या ठिकाणी रिझर्वचे जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांचे आहेत काही. आणि त्यानंतर ह्या ठिकाणी आपला पर मंथची सॅलरी सांगण्यात आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये नाही का फर्स्ट आहे ऑफिसर इन चार्जेस पॉलिक्लिनिक. त्यांचं नाही का एज लिमिटेशन 63 ते 65 सांगितलेलं आहे. ग्रॅज्युएट पाहिजे, मिनिमम त्यांना 5 इयर्स एक्सपिरियन्स पाहिजे. ह्या ठिकाणी 2 वॅकन्सी आहेत आणि टोटल पेमेंट त्यांना पर मंथला 95,000 इतका पेमेंट पडणार आहे. त्यानंतर मेडिकल ऑफिसर म्हणून आहेत, त्यांना 66 ते 68 एज लिमिट सांगितलेले आहे. त्यांचं MBBS कंप्लीट पाहिजे आणि त्यांना मिनिमम 3 इयर्सचं एक्सपिरियन्स पाहिजे आणि इंटर्नशिप जी आहे ती कंप्लीट पाहिजे त्यांची. ह्या ठिकाणी टोटल 3 वॅकन्सी काढलेल्या आहेत त्यांनी. आणि रिझर्व ह्याच्यामध्ये सर्व्हिसमॅनची 60% ठेवलेले आणि ह्यांना 95,000 इतका पेमेंट आहे पर मंथला. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सांगितले डेंटल ऑफिसर म्हणून आहे, 63 ते 65 ह्यांची एज लिमिट सांगितलेले. BDS झालेलं पाहिजे, 3 इयर्सचे एक्सपिरियन्स पाहिजे. या ठिकाणी 2 पोस्ट आहेत, 95 म्हणजेच 95,000 इतका पेमेंट आहे. लॅब असिस्टन्स म्हणून आहे, 56 to 58 एवढी एज लिमिट पाहिजे त्यांची. DMLT कंप्लीट पाहिजे. लॅब टेक्निशियनची त्यांचं कोर्स कंप्लीट पाहिजे. 5 इयर्सचे त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे. त्या ठिकाणी एक वॅकन्सी आहे, 36,500 इतकं पेमेंट आहे. त्यानंतर त्यांना सांगण्यात आलेलं आहे की लॅब टेक्निशियन म्हणून आहे, तर त्यांचा 56 to 58 एज लिमिट पाहिजे. BSc लॅब टेक्निशियनमध्ये कंप्लीट पाहिजे त्यांचं आणि त्यांना 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. ह्या ठिकाणी 3 वॅकन्सी आहेत, 36,500 इतका पेमेंट आहे. त्यानंतर विशेष म्हणजे आपलं नर्सिंग असिस्टन्स म्हणून आहे. या ठिकाणी 56 to 58 आपली एज लिमिट पाहिजे. GNMचा डिप्लोमा कंप्लीट पाहिजे या ठिकाणी आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. ह्या ठिकाणी 5 पोस्ट आहेत, 36,500 इतका पेमेंट असणार आहे. त्यानंतर आहेत फार्मासिस्ट म्हणून आहेत, त्यांचं पण एज लिमिटेशन 56 to 58 पाहिजे. B फार्मसी कंप्लीट पाहिजे, 12वी सायन्सच्या नंतर त्यांचं फिजिक्स केमिस्ट्री ते पण कंप्लीट पाहिजे त्यांचं. या ठिकाणी त्यांना 3 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितले. एकच वॅकन्सी आहे, 36,500 इतका पेमेंट आहे. नंतर डेंटल हायजिनिस्ट म्हणून आहेत, 56 to 58 एज लिमिट आहे. डिप्लोमा ह्यांचं कंप्लीट पाहिजे डेंटलमध्ये, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. एक वॅकन्सी आहे, 36,500 इतका पेमेंट आहे. त्यानंतर फिमेल अटेंडंट म्हणून आहे, 53 to 55 एज लिमिट आहे. त्यानंतर त्यांना जे आपलं क्लिनिंग स्टाफ असते ते क्लिनिंग करावं लागतं त्यांना, फिमेल अटेंडंटला. त्यांना 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे त्यांना या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी 2 वॅकन्सी आहेत, 21,800 इतका पेमेंट आहे. नंतर पिओन म्हणून आहे, 53 to 55 एज लिमिट आहे. एज्युकेशन ह्या ठिकाणी कंप्लीट पाहिजे त्यांचं, 5 वर्षाचं एक्सपिरियन्स पाहिजे. एक वॅकन्सी, 21,800 पेमेंट आहे. नंतर चौकीदार म्हणून आहे, 53 to 55 एज लिमिट आहे. एज्युकेशन त्यांचं 8वी पास पाहिजे किंवा 8वीपर्यंत असेल तरी चालेल. एक वॅकन्सी, 21,800 इतका पेमेंट आहे. ड्रायव्हर आहेत, नंतर ड्रायव्हरला 53 to 55 एज लिमिट आहे. त्यानंतर त्यांचं एज्युकेशन 8वी झालेलं पाहिजे, मिनिमम त्यांना 5 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे. त्यांचे 3 वॅकन्सी आहेत, 25,600 इतका पेमेंट आहे. असे ह्या ठिकाणच्या वॅकन्सी आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत त्यांनी
अप्लाय कसं करायचं आहे, काय करायचं आहे ते सांगितलेलं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी कंडिशन म्हणजे ॲप्लिकेशन आपलं जे आहे ना, त्याची लास्ट डेट त्यांनी सांगितलेली आहे 10 ऑगस्ट 2026 ही त्याची लास्ट डेट आहे. त्याच्यामुळे आपल्याला www.ecs.government ह्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला पूर्ण डिटेल बघायचं आहे या ठिकाणी. आणि हे डायरेक्ट इंटरव्ह्यूची डेट आपल्याला देणार आहेत. फॉर्म हा ऑफलाईन भरायचा आहे आपण. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू डेट देणार आहे त्यांनी 24 ऑगस्ट 2026ला हे इंटरव्ह्यूची डेट सांगणार आहेत त्यांनी. त्यानंतर काही ट्रेनिंग ठेवले जाणार आहेत, ते ट्रेनिंग आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे त्यांना. हे याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट केलेलं तेच आहे. ही अशा पद्धतीने आजची आपली वॅकन्सी होती. ECSची वॅकन्सी निघालेली आहे. खूप छान वॅकन्सी आहे. सर्वांनी हे अप्लाय करावे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्यायचे, मी त्याचा आन्सर देईल. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.